सायक्लो अल्किन मध्ये आपण जर सायक्लोप्रोपेन बघितलं, हे काय आहे आधी मला याची नावं सांगा. काय आहे? याला केमिस्ट्रीमध्ये हा काय असतो? सायक्लोप्रोपेन. काय असतो? सायक्लोप्रोपेन. ठीक आहे. 1, 2, 3 कार्बन आर प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. हा काय तुमचा? हाऊ मेनी कार्बन्स आर प्रेझेंट इन द स्ट्रक्चर? देर आर 4 कार्बन्स आर प्रेझेंट. सो इन सायक्लिक स्ट्रक्चर, ओके, क्लोज चेन, नेम काय येणार याचं? सायक्लोब्युटेन. ठीक आहे. 2 स्ट्रक्चर नुसार थर्ड स्ट्रक्चरचं नाव कोण सांगतं? हा कोणता आहे? सायक्लो. याच्यामध्ये अल्टरनेट काही डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड आहे का? सॅच्युरेटेड आहे, सिंगल बॉन्डचं आहे. बरोबर, सिंगल बॉन्ड आहे याच्यामध्ये. म्हणजे हे बेन्झिन काही नाहीये, हे फक्त ॲलिफॅटिक चेन जी आहे, ओपन चेन जी आहे, ती फक्त आपण काय केली आहे? सायक्लिक मध्ये बनवतोय, क्लोज चेन मध्ये बनवतोय. कळालं का? कशामध्ये? क्लोज चेन मध्ये. तर याचं नाव काय येणार? सायक्लोपेंटेन. काय येणार? सायक्लोपेंटेन. आणि याच्यामध्ये जर काहीच नाही लिहिलं तर हा काय झाला तुमचा? किती कार्बन आहे याच्यामध्ये? 1, 2, 3, 4, 5, 6. म्हणजे हा काय झाला तुमचा? सायक्लोहेक्झेन. काय झालं? सायक्लोहेक्झेन. कळालं? आता सपोज इथे तुम्हाला 2 नेम दिलेले आहेत. हा मी ड्रॉ केला आणि याला जर OH अटॅच केला तर याचं नाव सांगा काय येईल? याचं नाव सायक्लो. याला जर हे नसतं तर आपण याला काय म्हटलं असतो? सायक्लोब्युटेन. आता आपल्याला माहिती OH आहे आणि आपल्याला याचं काय पाहिजे? IUPAC नेम. काय पाहिजे? IUPAC नेम. आणि IUPAC नेम मध्ये काय होतं? OH आहे की नाही? त्याच्यामुळे काय होणार? ई ला रिप्लेस करून त्याचं सफिक्स काय यूज करतो आपण? OL. म्हणून याचे नाव काय येणार? सायक्लोब्युटेन. ई ला रिप्लेस करायचं आणि काय लावायचं? OL. सायक्लोब्युटेनॉल. झालं? ठीक आहे. अजून एक नाव देते स्ट्रक्चरचं. C2H5. चला याचं नाव सांगा. काय येणार? हा करा. 1, 2, 3, 4, 5. 2 नंबरला काय आहे? व्हेरी गुड. इथाइल ग्रुप आहे. मेन फंक्शनल ग्रुप OH आहे तुमचा. 2 इथाइल सायक्लो पेंटेन 1 ऑल, किंवा पेंटेनॉल डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. 4 स्ट्रक्चर तुम्हाला येतात. फर्स्ट स्ट्रक्चर CH3 OH. सेकंड स्ट्रक्चर लक्ष द्या, CH3 CH2 OH. थर्ड स्ट्रक्चर काय होतंय? एक एक कार्बन काय इन्क्रीज करत चालले? CH3 CH2 CH2 OH. फोर्थ स्ट्रक्चर CH3 CH2 CH2. त्यांनी असं दिलंय OH आणि पुन्हा इथे एक कार्बन घेतलाय. बरोबर, असंही लिहिलं तरी चालेल. फक्त 4 व्हॅलेन्सी 1, 2, 3, 4. नेक्स्ट स्ट्रक्चर आपण 5-5 घेऊ. ठीक आहे. CH3 CH2 CH2 OH आणि सेकंड कार्बनला एक H रिप्लेस करून काय येणार इथे? CH3. परत व्हॅलेन्सी चेक करा. 1, 2, 3, 4. ठीक आहे. आता जेव्हा एखादी फंक्शनल ग्रुप सेंटरला किंवा सेंटरलाच आहे की नाही, 3 कार्बनच्या मधल्या कार्बनला जर अटॅच असेल तर त्याला आपण आयसो म्हणतो. काय म्हणतो? आयसो. म्हणून याला काय म्हटलं गेले? आयसोब्युटाइल आहे. हा आयसोब्युटाइल. आयसो काय आहे? आयसोब्युटाइल आहे. ब्युटाइल जो आहे तो कसा आहे? आयसो.
का आयसो आहे? बिकॉज वन मिथाइल ग्रुप अटॅच टू द सेंटर कार्बन ॲटम. समजलं? म्हणजे आयसो ब्युटाईल. आता याची नावं बघा, सांगा याचे नाव. मिथाइल अल्कोहोल, वन कार्बन आहे म्हणून मिथाइल असेल. टू कार्बन प्रेझेंट, याचं नाव येणार इथाइल अल्कोहोल. थर्ड एन प्रोपाइल. वाय एन? बिकॉज हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू द लास्ट कार्बन ॲटम. ओके, शेवटच्या कार्बनला किंवा पहिल्या कार्बनला असं जर अटॅच असेल तर त्याला आपण काय म्हणतो? म्हणजे टर्मिनल कार्बनला अटॅच असेल तर आपण त्याला काय म्हणणार? एन प्रोपाइल अल्कोहोल. पुढे या. बरोबर, याचं नाव काय येणार? 1 2 3 4 कार्बन. आणि एक मिनिट, नंबरिंग इकडून द्यावी लागेल जिथून आपल्याला फंक्शनल ग्रुप जवळ असेल तर 1 2 3 4. आणि 2 नंबरच्या कार्बनला काय आहे? OH ग्रुप आहे म्हणून याचं नाव काय येणार? सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. कळालं हे सगळ्यांना? सेकंडरी ब्युटाइल काय आलं? नंबरिंग बघा, लॉंग, सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. आता फंक्शनल ग्रुप इथे आपण नंबरिंग इथून देणार 1 2 3 4. 2 नंबरच्या कार्बनला OH ग्रुप आहे, बरोबर, म्हणून आपण याला काय म्हणणार? सेकंडरी. आणि 4 कार्बन्स आर प्रेझेंट म्हणून सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल. समजलं? याचं नाव, याचं आधीच सांगितलं तुम्हाला, याला काय म्हणतात? आयसो ब्युटाइल अल्कोहोल. ठीक आहे, आता याचं आपण IUPAC नेम बघू. चला तुम्ही सांगा आता. हे झाले आपले कॉमन नेम. CN म्हणजे कॉमन नेम. स्ट्रक्चर IUPAC काय येणार? फर्स्टचं मिथेन माहिती ना, एक कार्बनचा, ईला रिप्लेस करायचा आणि OL. सेकंड ETHANE, ईला रिप्लेस करून इथेनॉल. थर्ड प्रोपॅन वनॉल. बरोबर, वनॉलच आहे ना. इकडे स्ट्रक्चर बघून सांगा. ब्युटॅन टू ऑल, बरोबर की नाही? 2 नंबरच्या कार्बनला OH, ब्युटॅन टू ऑल. आणि याचं नाव सांगा आता. 1 2 3. 2 नंबरच्या कार्बनला काय आहे? मिथाइल ग्रुप आहे, बरोबर. आणि इकडे काय तुमचा? हायड्रॉक्सी ग्रुप आहे. आता नंबरिंग कशी देणार? नंबरिंग कुठून येणार? फंक्शनल हा सबस्टिट्यूएंट इथून जरी दिलं तरी चालणार आहे. 1 2 3. ठीक आहे, तर याचं नाव सांगा मला. 2 नंबरच्या कार्बनलाच तुमचा मिथाइल ग्रुप येईल. 2 मिथाइल प्रोपेनॉल. प्रोपेन वनॉल लिहा किंवा प्रोपेनॉल. समजलं हे सगळ्यांना? नंबरिंग इथून दिली. 2 मिथाइल प्रोपेनॉल. 2 मिथाइल प्रोपेनॉल. नंबरिंग इकडूनच दिली. ठीक आहे. 1 कार्बन CH3 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 OH. किती नंबरचं? 6. 7 स्ट्रक्चर. आधी एक एक एक्सप्लेन करते. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये काय केलं आपल्याला माहिती आहे. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल म्हणजे काय? हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला 3 कार्बन अटॅच असले तर आपलं काय असतं? टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ब्युटाइल का आलं? त्याच्या मागे 4 कार्बन आहेत टोटल, बरोबर. स्ट्रेट चेन आपण काउंट, बरोबर ना. टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल हे कॉमन नेम आहे. IUPAC लिहिताना आपण स्ट्रेट चेन काउंट करतो. 1 2 3. 2 नंबरच्या कार्बनला मिथाइल ग्रुप, 2 नंबरच्या कार्बनला हायड्रॉक्साइड ग्रुप. तर याचं नाव येणार 2 मिथाइल प्रोपेन टू ऑल. सगळ्यांना समजलं हे नाव? ठीक आहे. नेक्स्ट स्ट्रक्चर बघा कसं लक्षात ठेवायचं. पूर्ण बघा मग लिहा. पुढचं स्ट्रक्चर आहे इथिलीन ग्लायकोल. तुम्हाला असा क्वेश्चन येतो, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ इथिलीन ग्लायकोल. आता इथिलीन तर माहिती आहे सगळ्यांना. इथिलीन म्हणजे काय? तर C डबल बॉन्ड C असं आपण काढतो, याला इथिलीन म्हणतात, बरोबर. इथिन किंवा इथिलीन. यातलं काय करायचं? यातला एक बॉन्ड जो आहे तो ब्रेक करायचा
आणि त्याच्या जागी काय करायचं, OH OH अटॅच करायचं. काय अटॅच करायचं, OH आणि OH. समजलं. एक बॉन्ड ब्रेक करून काय केलं, OH आणि OH अटॅच केलं. तर याचं नाव काय आहे, इथिलीन. जसं इथिन आणि इथिलीन हे दोघं नाव आहे, त्याला इथिलीन ग्लायकोल, याला काय म्हणतात, इथिलीन ग्लायकोल. आणि याचा IUPAC नेम तुम्ही सांगा काय येणार, किती सिंपल आहे, इथेन 1,2 डायल. काय येणार, इथेन 1,2 डायल. नंबर आणि नंबर मध्ये कॉमा असतो, नंबर आणि वर्ड मध्ये डॅश असतं. फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल, सेकंड लेटर ऑलवेज स्मॉल इन एलिमेंट. कोणत्याही एलिमेंटचं नाव लिहिताना ॲल्युमिनियम लिहायचंय, फर्स्ट लेटर कॅपिटल, स्मॉल लेटर, सेकंड लेटर स्मॉल लेटर मध्ये. लिथियम लिहायचंय, फर्स्ट लेटर कॅपिटल, सेकंड लेटर स्मॉल. हे माहिती पाहिजे. हा, बऱ्याच जणांना हेच माहिती नाही. ए पण कॅपिटल काढला, एल पण कॅपिटल काढला तर ते ॲल्युमिनियम होईल का, नाही. समजलं का. फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल अँड सेकंड लेटर ऑलवेज स्मॉल. समजलं. 7 स्ट्रक्चर. इथिलीन ग्लायकोल. काय करायचं, इथिन ड्रॉ करायचं, एक बॉन्ड ब्रेक करायचं आणि दोघं साईडला हायड्रॉक्साईड ग्रुप अटॅच करायचं, त्याला इथिलीन ग्लायकोल म्हणतात. आणि त्याचा IUPAC नेम येणार इथेन 1,2 डायोल. डाय म्हणजे 2 आणि 2 काय आहेत आपल्याकडे, OL, म्हणून डायोल. नेक्स्ट स्ट्रक्चर. सेम प्रोपेन येतो की नाही सगळ्यांना ड्रॉ करायला, यस नो. छानपैकी प्रोपेन ड्रॉ करून घ्यायचा. प्रत्येकाचा एक हायड्रोजन रिप्लेस करायचा. 3 चा 2 झाला, 2 चा 1, 3 चा 2. आणि प्रत्येक ठिकाणी काय अटॅच करायचं, OH. ट्रिक सांगते कसं लक्षात ठेवायचं. प्रोपेन सगळ्यांना लक्षात राहतो, बरोबर आहे की नाही. आणि तिघांचं काय करायचं, 1-1 हायड्रोजन रिप्लेस करून OH ग्रुप अटॅच करायचा. तर तिथे आपल्याला काय मिळणार सांगा मला आता. काय नाव आहे याचं, प्रोपिलिन ग्लिसेरॉल. काय म्हणतात त्याला, प्रोपिलिन ग्लिसेरॉल. आणि याचं सिंपल आहे, IUPAC नेम काय येणार, 1, 2, 3 ट्रायऑल. आणि हे किती येणार, प्रोपेन येणार की नाही, 3 कार्बन आहे म्हणून काय येणार, प्रोपेन. 1, 2, 3 ट्राय. कंप्लीट करा. नंबर आणि वर्ड मध्ये डॅश. समजलं हे स्ट्रक्चर कसं लक्षात आहे. नेक्स्ट लेक्चरला मी असंच कोणालाही उभं करेल आणि सांगेल, चला मला प्रोपिलिन ग्लिसेरॉल ड्रॉ करून दाखवा. काय काय ड्रॉ करा, प्रोपिलिन ग्लिसेरॉल. कसं लक्षात ठेवणार, प्रोपेन ड्रॉ करायला सांगितलंय आणि प्रोपेन मधला प्रत्येक कार्बनचा एक एक हायड्रोजन कमी करायचा आणि काय अटॅच करायचं, OH अटॅच करायचं. तर ते काय होणार, प्रोपिलिन ग्लिसेरॉल. आणि जर मी विचारलं इथिलीन ग्लायकोल काय असतं, तर काय सांगितलंय, इथिलीन. इथिन ड्रॉ करायचं आणि इथिनच्या प्रत्येक कार्बन मधून काय करायचं, एक एक हायड्रोजन रिप्लेस करून तिथे काय अटॅच करायचं, OH अटॅच करायचं. ते काय असतं, इथिलीन ग्लायकोल. राहील लक्षात हे दोघं स्ट्रक्चर. टर्शरी ब्युटाइल म्हणजे काय, तर हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला किती कार्बन अटॅच करायचे, 3 कार्बन अटॅच करायचे. ते काय असतं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. कसं लक्षात ठेवायचं सगळं सांगितलंय. हा, राहील ना लक्षात. हा, काय राहील ना, असं सांगता आलं पाहिजे. मी विचारलं कसं ड्रॉ केलं ग, हे कसं लक्षात ठेवलं तू टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल, तर तू सांगता आलं पाहिजे. कसं सांगशील, हायड्रॉक्सिल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला किती कार्बन अटॅच करायचे असतात, 3 कार्बन अटॅच करायचे असतात. ते काय असतं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. कळालं. आणि विचारलं इथिलीन ग्लिसेरॉल कसं लक्षात ठेवलं, इथिलीन ग्लायकोल काय लक्षात ठेवलं, इथिलीन ग्लायकोलला इथिलीन तर येतं की नाही, इथिन ड्रॉ करता येतं ना. इथिनचा काय करायचंय, एक बॉन्ड ब्रेक करायचा आणि दोघं साईडला तुम्हाला काय अटॅच करायचंय, OH अटॅच करायचंय. तर ते काय फॉर्म होणार, इथिलीन ग्लायकोल. समजलं. कंप्लीट करा. झालं असेल, ठीक आहे. पुढचं घेऊ. लिहायचं आहे नेक्स्ट, कॉमन अँड IUPAC नेम ऑफ अ फिनॉल. आता अल्कोहोलच्या जागी काय टाकायचं आपल्याला, फिनॉल. हा, एक राहिलं ना स्ट्रक्चर. हा, ते पण सिंपलच आहे बघा. क्रोटोनियल अल्कोहोल म्हणजे काय,
ब्युटीन तुम्हाला येतं की नाही? ब्युटीन आधी सिंपल ब्युटीन काढून घ्या. कसं असतं ब्युटीन? CH3 CH डबल बॉन्ड CH आणि इथे काय येणार तुमचा CH2OH. समजलं? फक्त काय केलंय त्यांनी? ब्युटीन काढायचंय आणि इथे अल्कोहोल लावायचंय. कळालं? ब्युटीनचं स्ट्रक्चर येतं की नाही तुम्हाला? जसं 1 2 3 4 कार्बन आपले सिंपल आणि लास्टला OH अटॅच करायचा एक आणि इथे तुमचा डबल बॉन्ड येणार. याला काय म्हणतात? क्रोटोनियल अल्कोहोल. काय म्हणतात? क्रोटोनियल अल्कोहोल. आणि लास्टला येणार त्याचं नाव सांगा आता मला. किती कार्बन आहेत? कुठे नाही नंबर दिले तरी चालतील. 1 2 3 4 चालेल का? इकडून नंबर दिले तर नाही. OH कुठे आपला? 1 2 3 मी मुद्दाम करते म्हणजे तुमचं लक्ष आहे का बघण्यासाठी. कुठून नंबर द्यायचे? इकडून. काय नाव येणार सांगा आता? बोला. ब्यूट. हा 2 इन. बरोबर. ब्यूट 2 इन 1 ऑल. ब्यूट 2 इन 1 ऑल. कळालं? नंबर आणि वर्ड मध्ये बरोबर दिलं आपण. डॅश कॉमा. ओके बरोबर आहे. ड्रॉ करू. पहिलं स्ट्रक्चर तर सगळ्यांना येईल. काय ड्रॉ केलं सांगा? बेन्झीन. आणि बेन्झीनला जर OH अटॅच केला तर त्याला काय म्हणतात? व्हेरी गुड. काय म्हणतात? फिनॉल. फोर 5 6 स्ट्रक्चर कडे लक्ष द्या. काय होतंय म्हणजे काय ड्रॉ करते ते समजेल. दिसतंय सगळ्यांना खालचं? ठीक आहे. या तिघा स्ट्रक्चर मध्ये काय दिसतंय डिफरंट? 4 5 6 मध्ये OH ची पोझिशन काय होते? चेंज. पहिल्या याच्यात OH ची पोझिशन काय? 1 2 1 2 पोझिशन 1 नंबरला आहे 2 नंबरला आहे. सेकंड 1 3 पोझिशन आहे आणि 1 4 पोझिशन आहे. 1 2 3 4. कळालं? 1 4 पोझिशन. हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच टू द 1 2 पोझिशन 1 3 पोझिशन 1 4 पोझिशन. 1 2 position are called as ortho position, 1 3 position meta position and 1 4 position para position. माहिती सगळ्यांना? माहिती ना? ठीक आहे. मग याच्यामध्ये तिघ स्ट्रक्चर तुमचे सिंपल आहेत. फक्त काय आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप कसा आहे? शिफ्टिंग. हा म्हणजे पोझिशन चेंज आहे. ठीक आहे. आता हे फिनॉल तर सगळ्यांना माहिती आहे. याचं नाव कॉमन नेम पण याला फिनॉलच म्हणतात आणि याला IUPAC मध्ये पण फिनॉलच म्हणतात किंवा बेन्झेनॉल म्हणतात. काय म्हणतात? बेन्झीनचा ई रिप्लेस करून आपण काय लिहू शकतो? ई ला रिप्लेस करून बेन्झेनॉल. सेकंड स्ट्रक्चरचं नाव सांगा. 1 2 नंबरिंग काय येणार? ज्या वेळेस कॉमन नेम जर याचं बघितलं, ज्या वेळेस तुमचा हायड्रॉक्सिल ग्रुप 1 आणि 2 ला जर मिथाइल ग्रुप असेल तर त्याला ऑर्थोक्रिसॉल म्हणतात. काय म्हणतात? ऑर्थोक्रिसॉल. लक्षात ठेवा. ऑर्थोक्रिसॉलचं स्ट्रक्चर. ओके. आणि हे तर तुम्हाला माहिती आहे. 2 मिथाइल IUPAC नेम सिंपल आहे. 2 मिथाइल फिनॉल. फिनॉल तर फिक्स आहे ना. OH ग्रुप अटॅच असेल तर फिनॉल. ऑर्थोक्रिसॉल कशाला म्हणतात? जेव्हा तुमच्या फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनला काय अटॅच असेल? मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर त्याला काय म्हणतात? ऑर्थोक्रिसॉल. ऑर्थो पोझिशनला अटॅच आहे ना म्हणून ऑर्थोक्रिसॉल. याचं नाव सिंपल आहे. सांगा काय येईल? थर्डचं 1 2 3 4 पोझिशन. 1 4 पोझिशन म्हणजे काय? पॅरा पोझिशन. तर पॅरा पोझिशनला कोणता ग्रुप आहे?
नायट्रो, म्हणून पॅरा नायट्रो फिनॉल. सगळ्यांना समजलं? याचा आयुपीएसी नेम सांगा. 1 2 3 आणि हा नंबर येईल तुमचा 4. म्हणजे काय येणार? 4 नायट्रो फिनॉल येईल का बेन्झीन येईल? 4 नायट्रो फिनॉल. बरोबर, समजलं? आता जर थर्ड झालं, आता 4. आता हे लक्षात ठेवायचं, 1 2 पोझिशनला जर हायड्रॉक्सिल ग्रुप असेल तर त्याला कॅटेकॉल म्हणतात. काय म्हणतात? कॅटेकॉल. काय म्हणतात? कॅटेकॉल. आणि 1 3 पोझिशनला जर असेल तर त्याला रिझॉर्सिनॉल म्हणतात. काय म्हणतात? रिझॉर्सिनॉल. येस, रिझॉर्सिनॉल. बरोबर आहे स्पेलिंग? RESORCINOL. रिझॉर्सिनॉल. काय म्हणायचं? रिझॉर्सिनॉल. आणि लास्ट जे आहे त्याला काय म्हणणार? क्विनॉल किंवा हायड्रोक्विनोन. हायड्रोक्विनोन हे काय आहे? हायड्रोक्विनोन. हायड्रोक्विनोन किंवा याला म्हणतात, सेकंड वर्ड आहे क्विनॉल. क्विनॉल ना? क्विनॉल. राईट, क्विनॉल. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ क्विनॉल. कळलं पाहिजे. ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ हायड्रोक्विनॉल. तर काय करायचंय? फिनॉल ड्रॉ करून 1 4 पोझिशनला तुम्हाला अटॅच करायचंय. 1 3 पोझिशन असेल तर काय लक्षात ठेवायचं? OH ग्रुप 1 2 ला लावलं, OH आणि OH बेन्झीन रिंग ड्रॉ करून, त्याला कॅटेकॉल. 1 3 पोझिशनला लावलं तर रिझॉर्सिनॉल. आणि 1 4 पोझिशनला जर OH ग्रुप अटॅच केला तर हायड्रोक्विनॉन किंवा क्विनॉल. राहील की नाही? बोला एकदा. 1 2 पोझिशन कॅटेकॉल, 1 3 पोझिशन, 1 4 पोझिशन क्विनॉन किंवा क्विनॉल. समजलं? सिंपल आहे ना? इतकं जरी तुम्ही केलं तरी भरपूर आहे. आता कॅटेकॉलला काय म्हणणार आपण? कॅटेकॉलचा आयुपीएसी नेम सांगा. बेन्झीन. बोला. 1 2 डायोल. तसं याचं काय येणार? आता तुम्ही स्वतः सांगा. बेन्झीन 1 3 ट्रायलने 2च येत ना, डायोलच आहे. हा, मी ऐकलं तसं म्हणून. बेन्झीन 1 2 1 2 नाही 1 3 डायोल. आणि लास्टचं काय येणार? बेन्झीन 1 4 डायोल. समजले सगळ्यांना स्ट्रक्चर? नक्की. चला कम्प्लीट कर. 8 राईट, 7 आणि 8. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलंय? अल्टरनेट कळतं ना? अल्टरनेटचं मिनिंग कळतो ना? एक सोडून एक हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच करायचा, त्याला अल्टरनेट म्हणतात. आणि हायड्रॉक्सिल ग्रुप अजून एक आहे, ते कसं आहे? ऍडजस्टंट, शेजारी नेबरिंग हायड्रॉक्सिल ग्रुप. 1 2 3 याची पोझिशन कशी येणार? 1 2 3 याची कशी येणार? 1 3 5 1 3 5. आणि याची कशी येणार? 1 2 3. इकडून दिलं तरी चालेल, इकडून दिलं तरी चालेल. याचे कॉमन नेम तुम्हाला लक्षात ठेवायला, फ्लोरोग्लुसिनॉल. काय म्हणतात त्याला? कॉमन नेम आहे फ्लोरोग्लुसिनॉल. आणि याचं नाव आहे, बोला काय नाव आहे? पायरोगॅलोल. पायरोगॅलोल. बरोबर, पायरोगॅलोल. आणि आयुपीएसी तर तुम्हाला कळतच असेल. काय लिहिणार? आयुपीएसी अगदी सिंपल आहे. बेन्झीन आहे आणि बेन्झीनला काय आहे? 1 किती नंबरला आहे? 1 3 5. काय लिहिणार? ट्रायोल. आणि याचं नाव काय येणार? बेन्झीन. इकडे बघा. बेन्झीन 1 2 3. त्यांच्यामध्ये पण डॅश. ठीक आहे, कंप्लीट करा. पण स्मॉलच. त्यातलं फर्स्ट स्ट्रक्चर
तिथे प्रिंटिंग मिस्टेक CH2 लिहिलाय. सांगितले ना रूल, काल रूल लिहून दिले होते बघा, ते अप्लाय करायचे. याला 1 नंबर येईल ना. नावच नाहीये ना त्याला, असं काही स्ट्रक्चरला नावच नसेल. UPSC नेम तर निघू शकतं ना अशा स्ट्रक्चरचं, असं थोडी. ठीक आहे, कॉमन नेम बघा ओळखण्यासाठी सिंपल आहे. तुम्ही जर त्याच्यामध्ये ऑक्सिजन दिसला आणि ऑक्सिजनच्या बोथ ऑफ द साइड जर अल्काइल ग्रुप असेल तर ते काय असतं, इथर असतं. काय असतं, इथर. ऑक्सिजन ॲटम बॉन्डेड टू द अल्काइल ग्रुप आर कॉल्ड ॲज अ इथर. मग ते सेम. मला सांगा, हे जे आहे ते क्लासिफाय जर आपण केलं तर हा कोणता इथर आहे, सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल, तू सांग रे. हा हा सांगतो, सेकंड सांग. सिमेट्रिकल कसं रे, जर मी याला ब्रेक केलं मधून, दोघं साइड सेम दिसत आहेत का तुला सांग. नाही, मग तो सिमेट्रिकल असेल का. मग हा सगळ्यांना कळतंय, हा सांग. अनसिमेट्रिक. इकडे 6 कार्बन आहे, इकडे हे बघायचं नाही, ते एकच कार्बन दिसतोय असं नाही, ते बघा इथे 6 कार्बन आहे. हे अनसिमेट्रिकल. इकडे बेन्झीन किती, C6 येणार, हे 3 कार्बनचं आहे. समजलं, आयडेंटिफाय करता येतं सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल. ओके, आता याचा कॉमन नेम लिहिताना काय लिहायचं, डाय मिथाइल इथर. काय नाव येणार, डाय मिथाइल इथर. फर्स्ट नेम कळालं सगळ्यांना, डाय मिथाइल. एक मिथाइल आणि एक मिथाइल, 2 मिथाइल आहे. 2 मिथाइलला आपण डाय म्हणतो, डाय मिथाइल इथर. इथरचा फंक्शनल ग्रुप काय असतं, ऑक्सिजन. सेकंड काय येणार, इथाइल मिथाइल इथर. आता तुम्ही म्हणाल मिथाइल इथाइल इथर लिहायचं का, नाही. कॉमन नेम मध्ये काय सांगितलंय, अल्फाबेटिकल ऑर्डर. तर काय नाव येणार याचं, लक्षात आहे सगळ्यांना, इथाइल मिथाइल इथर. थर्ड नेम प्रोपाइल आणि मिथाइल आहे. काय आहे, प्रोपाइल आणि मिथाइल. आता ABCD मध्ये P आधी येतो की M आधी येतो, M लिहायचा आधी. ठीक आहे, मिथाइल प्रोपाइल डायरेक्ट लिहिलं तरी चालेल, मिथाइल प्रोपाइल इथर. चला, 4 स्ट्रक्चर. याच्याकडे 6 कार्बन आहे. हा, याला फिनाइल म्हणतात. काय म्हणतात, फिनाइल. आता याचा P आणि याचा M, परत तेच. काय येणार याचं नाव मग, फिनाइल मिथाइल फिनाइल इथर. ठीक आहे, फिनाइल एन प्रोपाइल. नुसतं प्रोपाइल लिहिलं तरी चालतं, काही फरक नाही, डायरेक्ट लिहा प्रोपाइल इथर. आणि लास्ट आहे त्याचं कॉमन नेम नाहीये. आता UPSC कडे या. मिथॉक्झी मिथेन. इथॉक्झिल का मिथॉक्झी, काय सांगितलंय, लॉंगेस्ट चेनचं नाव कसं लिहायचं, लास्टला. म्हणजे हे काय येणार, मिथॉक्झी इथेन. कळालं, लिहा मग इथे मिथॉक्झी मिथेन. सेकंड नेम कसं लिहिणार, मिथॉक्झी इथेन. लॉंगेस्ट चेन जी असेल तिचं नाव कसं लिहायचंय, लास्टला, मिथॉक्झी इथेन. थर्डचं नाव सांगा, मिथॉक्झी प्रोपेन. हा ठीक. चला, 4 मिथॉक्झी बेन्झीन. आता याच्यामध्ये लॉंगेस्ट चेन कोण असेल, हाच असेल, बेन्झीन. म्हणजे आधी कोणाचं नाव घ्यावं लागेल आपल्याला, प्रोपाइलचंच नाव घ्यावं लागेल, बरोबर. 1 प्रोपॉक्झी, बरोबर आहे की नाही. बेन्झीन मध्ये 6 कार्बन असतात, त्याचं नाव शेवटी येईल. म्हणजे मग आपल्याला काय लिहायला लागेल, प्रोपॉक्झी
कळतंय का सगळ्यांना? प्रोपॉक्झी का आलं? प्रोपॉक्झी बेन्झीन. आणि याचं नाव कसं लिहिणार आता सांगा मला? याचं नाव कसं लिहिणार? 2-मिथॉक्झी. हा जो आहे ना कार्बन आहे, या 1 नंबरलाच हा एक कार्बन आहे, नंबर 1 कार्बन, नंबर 2 कार्बन, नंबर 3 कार्बन आणि नंबर 4 कार्बन. तर 1 नंबरच्या कार्बनला काय 1 डायमिथाइल आहे, 1 नंबरच्याच कार्बनला 2 मिथाइल आहे, म्हणून आपण काय लिहिणार 1 डायमिथाइल. बरोबर. आणि हा सायक्लोमध्ये की नाही, हा सायक्लोब्युटेन आहे. समजलं? हे कळालं? मग याचं नाव कसं येणार? 2 ला कोणता ग्रुप आहे? मिथॉक्झी ग्रुप. म्हणून काय लिहिणार आपण 2-मिथॉक्झी 1 डायमिथाइल आणि सायक्लोमध्ये म्हणून सायक्लोब्युटेन. नंबरिंग अशी देऊन ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल. खूपच इम्पॉर्टंट रिएक्शन आहे, एक्झामला येणारच 100%. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. फक्त अल्कोहोल वेगवेगळा येणार. अल्कोहोल प्रिपेअर करायचं आहे, कोणताही अल्कोहोल विचारू शकतात. प्रायमरी अल्कोहोल फॉर्म करायला, सेकंडरी अल्कोहोल फॉर्म करायला, पण कसं ते बघू आपण आता. सिंपल आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युझिंग अ ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता आधी काय माहिती पाहिजे तुम्हाला? ग्रिग्नार्ड रिएजंट काय असतं? RMGX. काय बोलायचं? RMGX. नाही येत तर माहिती करून घ्या. काय असतं? RMGX. झोपेत विचारलं तरी आलं पाहिजे. RMGX काय असतं? ग्रिग्नार्ड रिएजंट RMGX. RMGX राहील लक्षात आता. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. बघा काही येत नाही ना, त्याला पण म्हणता येईल. अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड आर नोन ॲज ग्रिग्नार्ड रिएजंट. आता आपल्याला काय करायचंय? युझिंग अ ग्रिग्नार्ड रिएजंट. या रिएजंटला यूज करून काय प्रिपेअर करायचंय? लिहिले वरती अल्कोहोल. हेच अल्कोहोल प्रिपेअर करा, वेगळं अल्कोहोल प्रिपेअर करायचं नाही. ठीक आहे. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल युझिंग अ ग्रिग्नार्ड रिएजंट. आता हे रिएजंट प्रिपेअर करण्यासाठी, हे अल्कोहोल प्रिपेअर करण्यासाठी आपल्याला काय घ्यावं लागेल? अल्डिहाइड घ्यावं लागेल. ओके. काय घ्यावं लागेल? अल्डिहाइड. ठीक आहे. तर आधी आपण जनरल रिएक्शन करू आणि मग रिएक्शन कंप्लीट करू. ठीक आहे. आपण डायरेक्टली करू. फॉर्मॅल्डिहाइडने करू. HC डबल बॉन्ड OH. हा काय आहे तुमचा? फॉर्मॅल्डिहाइड. काय आहे? फॉर्मॅल्डिहाइड. ठीक आहे. तुम्हाला अजून अल्डिहाइड चॅप्टर झालं नाही, त्याच्यामुळे ह्या कंपाऊंडचं नाव तुम्हाला माहिती नाहीये, पण याचं नाव सांगते मी. काय आहे? एक कार्बन असेल तर त्याला फॉर्मॅल्डिहाइड म्हणतात. काय म्हणतात? फॉर्मॅल्डिहाइड. आणि हा जो असतो C ला डबल बॉन्ड O, हा कार्बोनियल ग्रुप असतो. काय असतो? कार्बोनियल ग्रुप असतो. आणि ह्या कार्बोनियल ग्रुपच्या बोथ ऑफ द साइड हायड्रोजन असेल तर त्याला काय म्हणतात? फॉर्मॅल्डिहाइड. आणि जर एका साइडला HH असेल, C डबल बॉन्ड OH, म्हणजेच अल्डिहाइड असतं. काय असतं? अल्डिहाइडचं कोणतंही स्ट्रक्चर असू द्या, त्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला CHO दिसला पाहिजे. काय दिसला पाहिजे? CHO. आहे की नाही CHO? लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, असं लिहितात काही जण. काय? अल्डिहाइड. C डबल बॉन्ड OH काय? अल्डिहाइड. कळालं? मग एक हायड्रोजन असेल इथे तर हे फॉर्मॅल्डिहाइड. 2 कार्बनचं स्ट्रक्चर असेल तर त्याला ऍसिटाल्डिहाइड म्हणतात. 3 कार्बनचं स्ट्रक्चर असेल तर त्याला प्रोपिओनाल्डिहाइड म्हणतात. 4 कार्बनचं असेल तर त्याला ब्युटराल्डिहाइड म्हणतात. आणि 5 कार्बनचं असेल तर व्हॅलराल्डिहाइड म्हणतात. समजलं का? फक्त आता आपण एकेकाच याच्याकडे जाऊ. हे काय आहे? फॉर्मॅल्डिहाइड. याचं नाव आपण लिहूया. फॉर्मॅल्डिहाइड. ओके. याचं एक कार्बन आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो? मिथेन म्हणतो की नाही? इथे काय करायचं? ई ला रिप्लेस करायचं आणि याचं सफिक्स आहे एल. काय आहे? अल्डिहाइडचं सफिक्स एल. अल्कोहोलचं काय आहे? OL. तसं अल्डिहाइडचं काय आहे? एल. मिथेनल. समजलं हो की नाही? CHO. अल्डिहाइड काय असतं? CHO. झोपेत पण विचारलं CHO. हा आलं पाहिजे. प्लस काय ऍड करायला लावलंय आपल्याला? ग्रिग्नार्ड रिएजंट करायचं आहे. आरच्या जागी मी CH3 घेते, Mg घेते, X च्या जागी मी Br घेते. चालेल?
एक्झाम्पल घेतो डायरेक्ट आपण. कळालं? काय केलं मी? आरच्या जागी CH3. अल्काइल ग्रुप कोणताही घेऊ शकतात. C2H5 घेऊ शकतात तुम्ही, CH3 घेऊ शकतात, प्रोपाइल घेऊ शकतात, काही घेऊ शकतात. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, ही रिॲक्शन खूपच इम्पॉर्टंट आहे. काय करायचं? ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये असते? ड्राय इथर. कशाच्या प्रेझेन्स मध्ये? ड्राय इथर. ठीक आहे. आता काय होणार ह्या रिॲक्शन मध्ये? हा जो अल्डिहाइड आहे ना, हा अल्डिहाइड, याला आपण असंही लिहू शकतो की नाही? बघा बरं, C डबल बॉन्ड O इथे लिहिते आणि H इथे लिहिते. चालेल असं लिहिलं तरी? काय केलं मी? हे असं उभं होतं ना, याला आडवं लिहिलं आणि हायड्रोजन वरती लिहिलं, जागा चेंज केली. का केली? रिॲक्शन लिहायला सोपी जावी आपल्याला म्हणून. ठीक आहे. HC दिसतंय? H बरोबर. आता आपल्याकडे काय आहे? हा O तसाच्या तसा आहे. ह्या बॉन्डला मी काय केलं? ब्रेक केलं. काय केलं? ब्रेक. आणि हे जे आहे O सोबत मी काय लिहिणार? OMgBr. OMgBr. आणि उरलेला हा जो मिथाइल ग्रुप आहे हा मी इथे अटॅच केला. आणि हे तुमचं अनस्टेबल कॉम्प्लेक्स आहे. कसं आहे? अनस्टेबल. कंप्लीट आहे का? पूर्ण झाला का? प्रोडक्ट आला का? आपल्याला कोणता प्रोडक्ट पाहिजे होता? अल्कोहोल. याच्यात अल्कोहोल दिसतोय का आपल्याला? नाही. म्हणून हा काय आहे तुमचा? अनस्टेबल कॉम्प्लेक्स. समजलं? काय केलं? कळलं का? या बॉन्डला ब्रेक केला, इथे मिथाइल आणला आणि इथे काय आणलं? OMg. OMg लक्षात राहतं ना? मूवी ना कोणता? OMg. हा, OMg लक्षात ठेवायचं. OMgX. X म्हणजे Br. ठीक आहे. त्या स्ट्रक्चरला खाली घेऊया. HC. खूप सोपं आहे. नुसतं बघून बघून तर लिहायचं असतं. काय आहे बघा? OMgBr. जसंच्या तसं लिहिलं. बरोबर. याच्यामध्ये काय ऍड करायचं? वॉटर ऍड करायचं. काय ऍड करायचं? वॉटर. वॉटर काय असतं? H2O. H2O ला असं लिहू शकतो की नाही आपण? लिहू शकतो. आधी मी बाय प्रोडक्ट लिहिते. काय करायचं बाय प्रोडक्ट लिहिताना? मॅग्नेशियम घ्यायचा. त्याच्या एका हातामध्ये काय असायचं? OH अल्कोहोल. आणि दुसऱ्या त्याच्या एका हातामध्ये काय असायचं? Br. X असतो. Br म्हणजे इथे Brच्या जागी तुम्ही Cl पण लिहू शकतात. काही X लिहायचं. काय असतं? मॅग्नेशियमला एक हायड्रॉक्सियल ग्रुप अटॅच असतो OH. आणि एक काय असतं? X म्हणजे मग क्लोराईड किंवा ब्रोमाइड काही येऊ शकतं. पण जनरल रिॲक्शन नाही घेतली नाही तर Mgx असं आलं असतं. कळालं? आता मला सांगा, आपण बाय प्रोडक्ट लिहिलंय. बाय प्रोडक्ट मध्ये तुमचा मॅग्नेशियम गेला, तुमचा ब्रोमिन गेला, अजून काय गेलेलं आहे? O आणि H. समजलं? मग आता O आणि H पण गेलेला आहे. आता उरलं काय तुमचं बघा? C हा H, हा H, CH3 आणि इथे काय येणार आहे तुमचं? आता हा जो OH आहे किंवा ह्या O जवळ हा H येणार. ठीक आहे. आणि हा OH तुमचा बाहेर. कसंही करू शकता. कळालं का? ह्या O सोबत हा H इथे आला, मॅग्नेशियम, ब्रोमाइड आणि OH बाहेर. काय फॉर्म झालं? अल्कोहोल झाला की नाही? आला ना? जादू झाली, जादू. जादूने आला बघा, अल्कोहोल फॉर्म झाला. कोणता अल्कोहोल आहे? सांगा प्रत्येकाने नाव. नंबरिंग कुठून द्याल? 1, 2. काय नाव येणार? इथेनॉल. म्हणजे कोणता अल्कोहोल फॉर्म झाला? प्रायमरी, सेकंडरी का टर्शरी? तू सांग. प्रत्येकाला विचारते. कोणता अल्कोहोल फॉर्म झालाय? प्रायमरी. दोनच कार्बन आहे. कार्बनच्या एका कार्बनला काय आहे? OH. सेकंडरी कधी स्टार्ट होतो? मिनिमम 3 कार्बन पाहिजे, तेव्हा त्या मधल्या कार्बनला जर OH अटॅच असेल तेव्हा तो सेकंडरी. 4 कार्बन असतील तेव्हा सेकंडरी होऊ शकतो. 2 कार्बन मध्ये होईल का? नाही. 3 असले आणि हायड्रॉक्सियल ग्रुप अटॅच टू द सेंटर कार्बन असेल तर सेकंडरी. लास्टला असेल तर तो प्रायमरीच असेल. समजलं? कळाली रिॲक्शन? चला लिहा. हे जे अनस्टेबल आहे याला सेकंड वर्ड तुम्ही अडक्ट पण यूज करू शकता. सेकंड रिॲक्शन बघा. इथे फक्त काय करायचं होतं तुम्हाला? CH3 म्हणजे फॉर्मॅल्डिहाइडच्या जागी काय होणार? आता मी काय केलं? एक कार्बन इन्क्रीज झाला बघा, लक्ष द्या. तर इथे काय होणार आता? ऍसिटाल्डिहाइड. नाव चेंज झालं, कार्बन इन्क्रीज झाला एक. 2 कार्बन म्हणजे काय असतं? इथेन. ईला रिप्लेस करून काय करायचंय तुम्हाला? Al. इथेनॉल झालं. ठीक आहे. बाकीचं हे सेम राहणार. ठीक आहे. पुढे या. इथे काय होणार?
CH3 इथे तुमचा CH3 येणार, CH3 हे कळालं रिॲक्शन बॉन्ड ब्रेक झाला आणि हा बॉन्ड ब्रेक झाल्यावर हा CH3 इथे येणार आणि OMgX सेम रिॲक्शन इथे फक्त काय होणार CH3 तर इथे काय होणार आता CH3 हा पुन्हा हायड्रोलिसिस सेम आहे प्रेझेन्स मध्ये फक्त काय केलं मी एक कार्बन इन्क्रीज केलेला आहे. आता हा कोणता अल्कोहोल फॉर्म झाला ते सांगा मला. केली बघा मी सेकंड रिएक्शन कोणता अल्कोहोल फॉर्म झाला पहिले काय फॉर्म झालेला प्रायमरी अल्कोहोल आता कोणता अल्कोहोल दिसतोय बघा सेकंडरी झालं ना. किती आहे 1 2 नंबरच्या कार्बनला OH आहे म्हणजे हा कोणता अल्कोहोल फॉर्म झाला सेकंडरी अल्कोहोल. बाकी सगळी रिएक्शन सेम. मग एक्झामला काय येतं लक्ष द्या एक्झामला काय येतं प्रिपरेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल युझिंग ग्रिग्नाट रिएजंट. तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथे आपल्याला फॉर्मॅल्डिहाइड अप्लाय करायचं की ॲसिटाल्डिहाइड ते तुमच्यावर आहे. तुम्ही जर फॉर्मॅल्डिहाइड केलं आणि प्रायमरी अल्कोहोल फॉर्म केलं तर चालेल का क्वेश्चन काय विचारलं नाही सेकंडरी अल्कोहोल हे इम्पॉर्टंट आहे. आता आपण प्रायमरी अल्कोहोल फॉर्म केला सेकंडरी अल्कोहोल फॉर्म केला आता कोणता अल्कोहोल बाकी टर्शरी. टर्शरीसाठी काय करावं लागेल कोण सांगतो कीटोन घ्यावं लागेल. कीटोन कीटोन माहिती की नाही माहिती कीटोनचं स्ट्रक्चर बघा C डबल बॉन्ड O लक्षात द्या कीटोन आणि अल्डिहाइड दोघं पण भाऊ भाऊ आहेत कसे आहेत बघा. अल्डिहाइड काय म्हणतो C डबल बॉन्ड माझ्या एका साईडला Hच असेल एका साईडला R आणि कीटोनचे काय असतं बोथ ऑफ द साइड काय असतात R. कळालं हे आहे तुमचे अल्डिहाइड आणि हे आहे तुमचं कीटोन. राहील दोघं स्ट्रक्चर लक्षात. काय डिफरंट आहे ओळखायला C डबल बॉन्ड O H असेल तर अल्डिहाइडच C डबल बॉन्ड O च्या दोघं साईडला अल्काइल ग्रुप असेल तर काय असतं कीटोन. समजलं कीटोनचं स्ट्रक्चर ठीक आहे. मग आता मला सांगा इथे मला काय करावं लागेल हे सेकंडरी अल्कोहोलचं झालं की झालं ना कम्प्लीट. पहिले ते कम्प्लीट करा गोंधळ होईल आधी ते कम्प्लीट करा. हे पूर्ण जसंच्या तसं पुन्हा लिहायचंय हे कम्प्लीट करा हे खूप इम्पॉर्टंट आहे 3 पैकी 1 एक्झामला येणारच. सेकंडरी अल्कोहोल प्रिपेअर झाला ना ओके. लक्ष द्या इकडे कीटोन कीटोन काय असतं C डबल बॉन्ड O ठीक आहे. जनरल रिॲक्शनला RR वापरू शकतो. एखादी एक्झाम्पल घ्यायचं आपण CH3 याला ॲसिटोनही म्हणतात याला कीटोनही म्हणतात ठीक आहे आणि याला प्रोपेनॉन पण म्हणतात. 3 नाव आहेत 3 कार्बन आहे त्याच्यात बरोबर. तर याचं नाव तिघही नावं लिहिते ॲसिटोन कीटोन आणि थर्ड नेम प्रोपेन ड्रॉ करायचा ई रिप्लेस करायचा आणि याचं सफिक्स आहे ON प्रोपेनॉन काय म्हणतात त्याला प्रोपेनॉन. कळालं. प्लस काय यूज करायचंय रिएजंट काय घ्यायचं आहे ग्रिग्नाट रिएजंट काय घेणार CH3 MgX च्या जागी घेऊ BRच घेऊ. चला BR घ्यायचा ना ठीक आहे. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन ड्राय इथर इतकं तर येतच. काय केलं CH3 आपण पुन्हा तेच एक यूज करू शकतो इथे तुम्हाला समजण्यासाठी. काय करायचं हा CH3 इथे लिहा डबल बॉन्ड O इथे फक्त कीटोनचा ग्रुप इथे कळालं ना. काय केलं आता काय केलं बघा डबल बॉन्डला ब्रेक केला एक बॉन्ड ब्रेक केला की 2 बॉन्ड फॉर्म होतात माहिती नाही हे माहिती पाहिजे. हा O कळालं. आता OMG लक्षात ठेवायचं OMG आणि इथे काय येणार अजून BR. OMG लक्षात ठेवा म्हणजे पुढचं लगेच लक्षात येईल. उरलेला ग्रुप तुमचा कुठे येणार पुन्हा हा अडक फॉर्म होणार. ह्या अडकला पुन्हा खाली लिहून घ्या नाही लिहिलं तरी चालतं. CH3C जरा वाटलं पाहिजे ना केमिस्ट्री किती येतं बरोबर आहे की नाही. OMG BR म्हणून पुन्हा लिहून घ्यायचा हा प्रोडक्ट. हे अडक्ट आहे तुमचं. अडक्ट म्हणजे काय अनस्टेबल कॉम्प्लेक्स कोणाच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोलिसिस होत आहे काय ऍडिशन ऑफ वॉटर. काय ऍड करायचंय तुम्ही ते वॉटर लिहा तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून ठीक आहे काही नाही ठीक आहे. लक्ष द्या CH3 आणि इथे हे असंच राहू दे. पहिले बाय प्रोडक्ट काय सांगितलं होतं कोण नाही तुमचा हिरो मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियमला किती हात असतात 2 एका हातात काय असतं
अल्कोहोल तर पटकन सांगता येईल. आणि दुसऱ्या हातात Br झालं. आता उरलेला काय, मॅग्नेशियम गेला, Br गेला, बरोबर, आणि हा OH पण गेला. ह्या O सोबत काय येणार आता, हा H. कोणता अल्कोहोल फॉर्म झाला बघा, हायड्रॉक्सिल ग्रुप. ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला किती अटॅच आहेत अल्काइल ग्रुप, बोला 3. म्हणजे का, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. याचं नाव काय फॉर्म झालं, टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ह्यातले एक 100% एक्झामला असतं. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, फॉर्मॅल्डेहाइड घेतलं तर प्रायमरी अल्कोहोल, ऍसिटाल्डेहाइड घेतलं तर सेकंडरी अल्कोहोल, आणि कीटोन घेतलं तर टर्शरी अल्कोहोल. असं लिहून घ्यायचं शॉर्टकटमध्ये तुमच्या याच्यात, की हे घेतलं की कोणता अल्कोहोल फॉर्म होतो, ते घेतल्यावर कोणता अल्कोहोल फॉर्म होतो. अल्कोहोल, ठीक आहे. रिडक्शन, रिडक्शन म्हणजे काय, रिडक्शन ऑफ कार्बोनियल कंपाऊंड. कार्बोनियल कंपाऊंड म्हणजे काय, CO, CO वाला कंपाऊंड. ओके, काय, अल्डेहाइड किंवा कीटोन वाला. तर लक्ष द्या, अल्कोहोल तुम्हाला चॅप्टरच तसं दिलं, अल्कोहोल आणि इकडे अल्डेहाइड चॅप्टर असतं, अल्डेहाइड नंतर तुमचं ऍसिड चॅप्टर असतं. लक्ष द्या, ट्रिक आहे. काय ट्रिक आहे, अल्कोहोल, अल्डेहाइड आणि ऍसिड. ज्यावेळेस तुम्ही अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करताय, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करताय तर अल्डेहाइड फॉर्म होतं. अल्डेहाइडचं जर ऑक्सिडेशन केलं तर ऍसिड फॉर्म होणार. आणि रिव्हर्स जर तुम्ही गेलात, ऍसिडचं जर रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळतं, अल्डेहाइड. आणि अल्डेहाइडचं जर रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळतं, अल्कोहोल. कळालं का, हे ट्रिक समजली का, काय सांगितले, काय, अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर अल्डेहाइड, अल्डेहाइडचं ऑक्सिडेशन केलं तर ऍसिड, ऍसिडचं रिडक्शन केलं तर अल्डेहाइड, अल्डेहाइडचं रिडक्शन केलं तर अल्कोहोल. कळालं. आता आपल्याला काय करायचंय, अल्कोहोल बनवायचं आहे. आणि रिॲक्शन काय विचारली आहे, रिडक्शन ऑफ कार्बोनियल कंपाऊंड. म्हणजे आपल्याला अल्डेहाइड घ्यावं लागेल, कळतंय का. आणि अल्डेहाइडचं रिडक्शन केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे, कळतंय, अल्डेहाइड घेऊन आपल्याला काय मिळणार आहे, अल्कोहोल. मग आता करूया रिॲक्शन, जनरल रिॲक्शन करू. GR म्हणजे जनरल रिॲक्शन, R CHO. ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये असते, तर ही रिॲक्शन खूप आहे त्याच्यामध्ये प्रेझेन्स. अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे, तशाच पद्धतीने आपणही करू. ठीक आहे. फर्स्ट आहे H2 किंवा निकेल, किंवा पुढे वापरलेला आहे PD म्हणजे काय, पॅलॅडियम. ठीक आहे. आणि नेक्स्ट त्याला हीट दिलेली आहे. कॅटलिस्ट बघा, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. इकडे फर्स्ट स्टेप मध्ये तुम्हाला दिले LiAlH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि थर्ड स्टेप मध्ये तुम्हाला दिलेला आहे, सॉरी सेकंड मध्ये दिलेला आहे ऍसिड H3O+. हे सगळं केल्यावर तुम्हाला माहिती RCHO पासून काय बनणार आहे, आपल्याला काय पाहिजे, अल्कोहोल पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, R ऍडिशन ऑफ काय होणार, ऍडिशन ऑफ, बघा ह्याला आपण असं लिहू शकतो की नाही, मला सांगा, RC डबल बॉन्ड OH लिहू शकतो ना. मग काय करायचं, इथे ऑक्सिजनला रिमूव्ह करायचं. काय लक्षात ठेवायचं, ऑक्सिजनला रिमूव्ह करायचं आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे इथे काय बनेल, मग तुमचं 2 हायड्रोजन ऍड होतील इथे. कळालं. आणि हा हायड्रोजन जो आहे तो ऑक्सिजन सोबत CH2, किंवा याला आपण असे लिहू शकतो बघा, अजून तुम्हाला समजण्यासाठी R. परत बॉन्ड ब्रेक करा. कळालं. लक्ष द्या, 1 मिनिट. बॉन्ड ब्रेक केला, एक बॉन्ड वरती जाईल, एक बॉन्ड खाली येईल. हा ऑक्सिजन. काय करायचं आपल्याला, ऍडिशन ऑफ हायड्रोजन. किती हायड्रोजन ऍड करणार आहेत आपण, 2. हा जसाच आहे तसाच लिहिला, एक H इथे ऍड केला, एक H इथे ऍड केला. आता समजली रिॲक्शन, आता समजली काय केलं, यस. ठीक आहे. R च्या जागी आपण एक एक्झाम्पल घेऊ. अरे बाळा, हा एक ऑलरेडी आहे, दिसतोय का तुला, फक्त इथे याला बॉन्डला एक इकडे आणलं आणि इकडे एक H ऍड केला आणि एक H इकडे ऍड केला. R च्या जागी एक्झाम्पल घ्या, CH3C डबल बॉन्ड OH. सेम रिॲक्शन, सेम कॅटलिस्ट यूज करा.
ठीक आहे. आणि तुमचा प्रोडक्ट काय येणार बघा, CH3 C, पुन्हा तसंच O, बघा जसं आहे तसंच लिहिते, दिसतंय काय होणार, एक H इथे आणि एक H इथे. काय फॉर्म झालं, 1 2 दोनच आहे, म्हणजे प्रायमरी अल्कोहोलच बनतोय तुमचा. कळालं, काय फॉर्म झालं, अल्कोहोल. हे काय आहे, ऍसिटाल्डिहाइड. काय आहे, ऍसिटाल्डिहाइड. आणि इथे सुद्धा सेम कॅटलिस्ट, तुम्हाला H2 किंवा निकेल किंवा पॅलाडियम तुम्ही यूज करू शकता, याला हीट देऊ शकतात. सेकंड मध्ये तुम्हाला काय वापरायचं, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. आणि थर्ड मध्ये तुम्हाला वापरायचं हायड्रोनियम आयन म्हणजेच H3O+ आयन. समजलं, कम्प्लीट करा. लक्षात द्या, CH3 C डबल बॉन्ड OOH असं असेल तर ते ऍसिड असतं. काय असतं, ऍसिड. CH3 C डबल बॉन्ड OOH हे काय आहे, ऍसिड. ठीक आहे. सेम रिॲक्शन ही सुद्धा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइडच्या प्रेझेन्समध्ये असेल. ठीक आहे. आणि सेकंड आहे तुमची स्टेप, ही फर्स्ट स्टेप. सेकंड मध्ये हायड्रोनियम आयन यूज करायचा आहे. CH3 याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला, डायरेक्टली ऍडिशन ऑफ 2 हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ 1 ऑक्सिजन. काय केलं, काय केलं, ऍडिशन ऑफ 2 हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ 1 ऑक्सिजन. काय फॉर्म झालं, अल्कोहोल. म्हणजे ऍसिड पासून सुद्धा आपण काय केलं, अल्डिहाइड अल्कोहोलला फॉर्म करू शकतो. कशाने, रिडक्शनने. रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. पाठ करायचं हे सेंटेन्स. ठीक आहे.